सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते व्यवसायनो देवी दुर्गे देवी नमस्ते. प्रथम देव असे स्मरण करून तसेच स्थानाचे अधिष्ठात्री देवता श्री उमामहेश्वर देवाचे स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व भक्तांना ईश्वरदास प्रेमाने नारायण समोर आशीर्वाद करीत आहोत. असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये नशिबाला फार प्राधान्य दिलं जातं. मनुष्याच्या जीवनामध्ये नशिबाला फार प्राधान्य दिलं जातं. परंतु वास्तविक बघायला गेलं तर सर्व प्राणी मात्रांमध्ये सुद्धा त्याला पण नशिबाला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. फरक एवढाच की प्राण्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचं जीवन जेवढं त्यांचं आयुष्य जे परमेश्वराने भगवंताने सृष्टी निर्माण करताना जेवढं आयुष्य झाल्या प्राण्यांना किंवा वृक्षांना म्हणा सर्व जे काय आहे ते चराचर सृष्टीमध्ये ते जे काय आपण सगुण रूपामध्ये आपण बघतो आपल्या जन्मचक्षुने आपण जे काही बघतो त्या प्रत्येकाला त्यांच्या नशिबाप्रमाणे म्हणा मग त्यांच्या जे त्यांचं आयुमान आहे वयोमान आहे त्याप्रमाणे त्यांचं जीवन त्यांचं चालत असते. परंतु मानवाचं तसं नाहीये. मानवाला पण नशिबाप्रमाणे त्याचं जीवन जरी चालवायचं असलं तरी पण असं म्हणलेलं आहे पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैव इति खट्यते म्हणून सांगितलेलं आहे. आपण हिंदू धर्म किंवा आपण या सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो सनातन वैदिक संस्कृती धर्म परंपरा तत्संबंधी इतर जे काही आपल्या मध्ये जे अंतरेंद्रिय आहे आपण जे काही बघतो ऐकतो वास घेतो विषय सुखवून घेतो जे काय आहे ते बाह्येंद्रियाने आपण घेत असतो. परंतु जे अंतरेंद्रिय जे आहे ती अंतरेंद्रिय तसं बघायला गेलं तर बाह्येंद्रिय ही केवळ त्याचं जीवन म्हणजे शरीर त्याचं जोपर्यंत आहे त्याप्रमाणेच तेवढ्या कृतीचं ते बाह्येंद्रिय त्याला उपयोगी पडू शकतात. अंतरेंद्रियाचं तसं नाहीये. अंतरेंद्रिय हे तसं बघायला गेलं तर शरीर जरी सुटून जरी गेलं नाश जरी होऊन गेला शरीराचा तरी पण अंतरेंद्रिय कार्यरतच असतात. त्याच्यामध्ये जीवात्मा हा सुद्धा त्याच्याकरता आपण बाह्येंद्रियाला आपण प्राधान्य देतो. त्या रूपाला आपण प्राधान्य देतो त्या शरीराला आपण प्राधान्य देतो आणि इतर जे काही त्यासंबंधित कार्य त्याला आपण प्राधान्य देतो. परंतु त्या जर बाह्येंद्रियाला जर कुठे जर जखम झाली किंवा त्या बाह्येंद्रियाला कुठे जर पॅरालिसिस वगैरे जर झाला किंवा काही जर झालं तर आपण त्या व्यक्तीकडे एक चांगल्या ह्याने केलं तरी बरं असते. पण काही जण जे त्याचं जीवन म्हणजे जन्मापासून त्याची अंतिम अवस्थापर्यंत जे त्याचं जीवन असते त्याच्यामध्ये जे काही त्या प्रत्येक प्राणीमात्राला हे जीवात्म्याला हे काय म्हणतात म्हणजे शरीराला जे भोगावं लागतं त्याप्रमाणे जे चालत असतं ते किती म्हणलं तरी पण ते त्या कृती तेवढ्या कृतीचं ते चालत असतं. परंतु अंतरेंद्रियाचं तसं नाहीये. अंतरेंद्रिय हे सतत कार्यरत असतात. त्याला सूक्ष्म इंद्रिय सुद्धा म्हणतात. आपण जे काही जीवनामध्ये आपण कुठलेही कार्य ज्यावेळेला आपण करतो ते कार्य आपल्याला जी विचार करण्याची सतत विवेक बुद्धी जी आपल्याला परमेश्वराने
की सृष्टी निर्माण करताना जशी प्राणी मात्राला त्यांच्या प्रारंभाप्रमाणे दिले आहे तसेच मानवाला सुद्धा ते प्रारंभाप्रमाणे त्याला दिलेले आहे. फरक एवढाच की प्राणी मात्र त्याचप्रमाणे वनस्पती आणि इतर सर्व काही चराचर सृष्टीमध्ये दिसत आहे त्यांच्या प्रारंभानुसार त्यांचे जीवन चालत असते. मानवाला एकच वैशिष्ट्य दिलेलं आहे म्हणजे त्यांनी कुठलेही कार्य करत असताना प्रथमतः बाह्येंद्रियाला प्राधान्यता न देता अंतरेंद्रियाला सूक्ष्मेंद्रियाला त्याला प्राधान्यता द्यायला पाहिजे. परंतु होतं काय की बाह्येंद्रियाला आपण प्राधान्यता देतो आणि आपणच आपल्यावरती संकट ओढवून घेतो, दुःख आपल्यावरती ओढवून घेतो. म्हणजे हे जे सतत जे आपण जे बघत असतो, हे मायाजाल जे आपण सतत बघत असतो, ह्याच्यातूनच आपल्याला वाटतं आपण आज असं केलं तर बरं होईल, उद्या आपण काही काही कुठे केलं तर बरं होईल, म्हणून आपल्याला ते कसं ठेवतं आणि आपणच त्याच्यातूनच आपण ते जे काही सुखदुःखादी जे आहे ते सर्व काही आपण ह्याच्यातूनच आपण अनुभवत असतो. परंतु आपल्याला हे समजत नाही की आपण जे काही करत असतो त्याच्या आतमध्ये जे सूक्ष्मेंद्रिय आहे, अंतरेंद्रिय जे आहेत त्यांचा आपण विचार करत नाही. का विचार करत नाही? तर आपल्याला त्याचं ज्ञान असत नाही. आपल्याला ज्ञान का असत नाही? तर मनुष्य जन्म हा काय प्रत्येक वेळी मिळत नाही. आज मनुष्य जन्म आहे, उद्या आपल्याला कुठला जन्म मिळणार, की आपला अगोदरचा कुठला जन्म होता, हे आज वैदिक शास्त्र म्हणा बाकीच्या याच्यातून आपल्याला एखाद्या समजू शकतो. परंतु पुढचा जन्म कुठला मिळणार हे आपण सुद्धा अंदाजाने सांगू शकतो. परंतु आपलं ज्या वेळेला अंतिम अवस्था ज्यावेळेला असते त्यावेळेला ते कुठल्या वेळेला कशा ह्याच्यामध्ये असते ते कोणीही ठरवू शकत नाही. त्याच्याकरता आमचं सांगायचा उद्देश एवढाच की मनुष्याच्या जीवनामध्ये जर त्याला सुख शांती समाधान आणि त्याचं जे कर्तव्य जे काय आहे म्हणजे परमात्म्याची कृपा संपादन करून घेणं, हे परमात्म्याची कृपा संपादन करून घेणं म्हणजे कुठली अवस्था कशी ती त्या आपण सुद्धा जे सगुण रूप शंखचक्र गदा पद्मधारी म्हणून विष्णूची उपासना केली, नंतर त्रिशूळ सर्प वती चंद्र गंगा भस्म धारण केलेलं व्याघ्रावर घातलेलं शंकराची आपण त्या ह्याच्यावरती आपण उपासना केली किंवा देवीची आपण उपासना केली, गणपतीची उपासना केली. हे जरी सगुण रूपातून जरी आपण जरी भगवंताची जरी उपासना केलेली असली तरी पण आपण ती उपासना बाह्येंद्रियाच्या दृष्टीने आपण ती उपासना आपण ज्यावेळेला करतो ती फक्त तेवढ्या बुद्धीत असते. परंतु ज्या वेळेला आपण खरं आपण आतून ज्या वेळेला आपण मनाने ज्या वेळेला आपण ज्या भगवंताची उपासना आपण करतो त्या वेळेला आपण जी उपासना करतो त्यावेळेला आपलं जे अंतरिंद्रिय जे असतंय किंवा जो आपला जो जीवात्मा असतोय हा त्या सगुण रूपाशी एकरूप झालेलं असतं. परंतु ते काय एका दिवसात, एका मिनिटात, एका महिन्यात, एका वर्षात किंवा एका जन्मात होणं शक्य नाही. आता आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे. हा मानव जन्म मिळाला जरी असला तरी पण आपण आज आपण उमामहेश्वराची उपासना करतो, शंकराची उपासना करतो, शारदादेवीची उपासना करतो. परंतु मागच्या पुढल्या जन्मामध्ये आपण त्या देवाची उपासना केलेली असते असं आपल्याला माहिती असतं का? माहिती असत नाही. आपल्याला केव्हा माहिती असतं की त्यावेळेला आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेला जीवात्मा असतो, एक बाळ ज्यावेळेला ते जन्माला असतं त्यावेळेला त्याला समजत असतं की त्याला जी आत्मा जी होत असते आतमध्ये त्यावेळेला समजत असतं की खरंच आपला हा जो जन्म जो कुठला जो पुढे होणार आहे त्याचं जे आहे जो त्रास जो आहे किंवा त्याचं जे काय आहे ते एक प्रकारे आनंददायक जन्माला आनंददायक असतं होतं. परंतु आतमध्ये असलेली जी पीडा असते त्यावेळेला तो स्मरणपणाचा करतो, तर नारायणाचं स्मरण करतो, परमात्म्याचं स्मरण करतो. तो का करतो? तर त्याला माहिती की हे जे शाश्वत सुख शांती समाधान किंवा सच्चिद आनंद स्वरूप जो परमात्मा आहे, भगवंत आहे, ह्याला ह्या जीवात्मा व्यतिरिक्त आणि कुठलंही बाह्य म्हणा किंवा कुठलंही कर्म हे जे असलेलं म्हणा जे इतर कुठलंही जे म्हणजे शाश्वत
समजले जे कुठे आहे हे कुठल्या याच्यातून ते समजू शकत नाही. केवळ एक अंतरिंद्रिय जे आहे किंवा जगामध्ये आहे हे त्याच्याद्वारेच ते समजू शकतं. त्याच्याकरता आपण ज्यावेळेला भगवंताची उपासना करतो त्यावेळेला भगवंताची उपासना करत असताना प्रथमतः आपलं चित्त भगवंताकडे लावायला पाहिजे. हे भगवंताकडे चित्त कशा करता लावायला पाहिजे तर आपण कर्म आपल्या जे बाह्येंद्रियाने आपण जे काही उपासना करत असतो ती उपासना जरी करत असले तरी पण आपल्या ज्यावेळेला मन ज्यावेळेला आपण भगवंताकडे ज्यावेळेला जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत आपण कितीही ती उपासना जरी केली तरी पण ती व्यर्थ ठरते, निष्फळ ठरते म्हणून सांगण्याचा विचार. आता आपण भगवंताची उपासना नामस्मरणाद्वारे आपण करतो, जपजाप्याद्वारे करतो, वैदिक अनुष्ठानाद्वारे आपण करतो. नंतर जी काही सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्या ज्या मार्गाने आपल्याला शक्य होतं म्हणजे भगवंताने भागवतामध्ये सुद्धा सांगितले श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम नास्यम साध्यमात निवेदनम सांगितले. जी नवविध भक्ती जी सांगितलेली आहे ही नवविध भक्ती सुद्धा ही ह्याच्यामध्येच पडते. त्याच्याकरता सांगण्याचा विचार काय म्हणजे आपण भगवंताची उपासना करत असताना आपण किंवा बाहेर असं नाही तर अंतःकरणपूर्वक आपण भगवंताची उपासना आराधना आपण करायला पाहिजे. आता इथे प्रधान देव उमा महेश्वर आहे, पंचमुखी उमा महेश्वर आहे. आपल्यामध्ये सुद्धा हे 5 जे आहेत पंचप्राण आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे. हे 5 मुखीच कशाला आहे? महादेवाला एकच मुखी आहे. दत्तगुरु मंडळाला 3 मुखी आहे, ब्रह्मा विष्णू महेश. तसं बघायला गेलं तर देवी अष्टभुजाधारी म्हणा किंवा 8 तोंडाचे म्हणा जे जे आपण सगळं रूपाने आपण जसं ज्या देवाची आपण मूर्ती घडवत असतो तसं त्याप्रमाणे आपण हे करत असतो, उपासना आपण करत असतो. परंतु इथे त्यावेळेला त्या स्वामीजींना पंचमुखीच इथे मूर्ती करण्याची काय म्हणजे त्यावेळेला काय कशी म्हणजे त्यांना तसे विचार सुचले तर आपल्यामध्ये पण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण जे आहेत हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियपेक्षा पंचप्राणाला आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे. हे पंचप्राण कशा करतात म्हणजे त्याच्यातूनच कसं बघायला गेलं तर ही सृष्टी ही निर्माण होते. परंतु त्याच्यामध्ये जर सात्विक भाव जर नसेल तर कितीही जरी केलं ते पण ते निष्फळ ठरतं, व्यर्थ ठरतं म्हणून सांगायचं. त्याकरताच पंचमुखी महादेव इतर आम्ही बऱ्याच कडे बघितले अजून असं कुठे आम्हाला पंचमुखी ईश्वर असं आम्हाला बघायला जरी असलं बाकीचं जरी असलं तरी पण स्वामीजींकडे भगवंताकडे सर्वजण एकच आहे. त्याच्यामध्ये भेदभाव करून उपयोग नाही. आता कसं म्हणजे सारस्वत समाजाचे मठाधिपती म्हणून आपण स्वीकारलेले आहे. आपल्याला धर्मगुरू पाहिजे, धर्म मार्गदर्शन करणार पाहिजे, धर्मपीठ पाहिजे, आपल्या समाजाचे स्थान मान आणि इतर आपल्या जसं आपल्याला कुलदेव आहे तसंच आपल्याला कुलगुरू सुद्धा पाहिजे. ही भावना ज्या वेळेला एक भक्तांच्या म्हणा किंवा ब्राह्मणांच्या म्हणा किंवा जे दोन तर आम्ही कुलदेव ह्याच्याप्रमाणे जसं चालत आहे त्याप्रमाणे धर्मपीठ पण माझी भावना ही अशी मनात धारण करून घेऊन त्याप्रमाणे धर्मपीठ हे चालत आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त सारस्वतांना स्वामीजींनी आशीर्वाद द्यावे इतर कोणाला आशीर्वाद देऊ नये असं नाही. तर त्यावेळेस फार पूर्वीपासूनही हीच परंपरा हीच पद्धत चालत राहिली. कोणी संन्यासी म्हणाला संन्यासीला कुठलंच हे लागत नाही. त्याच्याकरता त्यावेळेला जे राजे महाराज येऊन त्यावेळेस ते जे होते स्वामीजींना प्रार्थना केली, स्वामीजींकडे आशीर्वाद घेतले. ती त्यांची प्रार्थना ज्यावेळेला स्वामीजींनी स्वीकार केली, आशीर्वाद केले, ते आशीर्वाद कळायला आले. त्यांना चांगलं झालं. स्वामीजींना जमीन देणगी स्वरूपामध्ये दिले, सोनं चांदी नाणं त्यावेळेला स्वामीजी स्वीकारत नव्हते, देणगी स्वरूपामध्ये ते दिले. नंतर मग आजकाल काळ बदलत राहिला तरी पण किती जरी असलं तरी पण तीच परंपरा ही आजकाल काही चालत राहिली आहे. परंतु काही काळानंतर ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, कायदे कानून बदलत राहिले, इतर सर्व काही चालत म्हणजे बदलत राहिलं, सर्व झालं, जमिनी गेल्या, बरंच झालं म्हणजे बरंच काय काय होत राहिलं. तुम्हाला सगळं माहिती आहे, जास्त काही सांगण्याची गरज नाही. आम्हाला मोठ्या स्वामीजी म्हणायचे तुमच्या नशिबामध्ये काही नाही आहे म्हणजे आमच्या नशिबामध्ये काही नसले पण तुमचे गुरूंचे आशीर्वाद हे आमच्या नशिबामध्ये आहे ना. भवानी शंकरची सेवा करण्याचं भाग्य मिळत आहे.
आमच्या नशिबामध्ये आहे ना, आम्हाला इतर मिळालं काय न मिळालं आम्हाला काही नाही. तुमच्या नशिबामध्ये त्या जमिनी नाहीये, तुमच्या नशिबामध्ये ते भात नाहीये, तुमच्या नशिबामध्ये ते हिरड्याचं हे नाहीये, अमकं नाहीये, तमकं नाहीये, असं काय 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 ते सांगत होते. ते म्हणजे आमची परीक्षा घेत होते की आम्ही कुठल्या ह्याच्यातून हे करत आहोत, काय जमिनी ह्याच्या करता किंवा बाकीच्या ह्याच्या करता काही तर बरंच काय काय. आम्ही सगळे तुमच्या आशीर्वाद, भवानी शंकराची कृपादृष्टी, सर्व गुरूंचे आशीर्वाद आणि सर्व भक्तांनी येऊन भगवंताची सेवा, गुरुपीठाची सेवा ही ज्यावेळेला शुद्ध भावने जे करतात त्यावेळेला जमीन आज आहे उद्या नाही, सोनं आज आहे उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही, परंतु प्रयत्नाने ते परत मिळवू शकतो. काय कारण ते किती म्हणलं तरी पण आपल्या इथे जे शरीर आहे, जे आपण त्याचे समोर बघत आहात, आम्ही तुम्हाला बघत आहोत, तुम्ही आम्हाला बघत आहात, जे शरीर आहे ते शरीर करताय. जमीन तुमला सोनं, चांदी, नाणं, पैसा दिलाय, हे शरीर असेपर्यंत. शरीर केल्यानंतर काय तर त्याच्याकरता आम्ही त्यांना काय म्हणलं, तुमचे आशीर्वाद, तुमची कृपादृष्टी, भगवंताची, भगवानी शंकराची एवढंच आमच्या नशिबात नाही म्हणून आम्हाला तसं काही दुःख नाहीये, परंतु प्रयत्नाने आज ना उद्या ते परत कुठल्या ना कुठल्या तरी रूपातून आज ही जमीन गेली, उद्या दुसरी जमीन येईल, उद्या आणि कुठल्या काही येईल. प्रयत्न हे मानवाने करायलाच पाहिजे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर जसं म्हटलेलं आहे, ते प्रयत्न लौकिक याच्यातून सुद्धा प्रयत्न केले तरी मिळू शकतात, पारमार्थिक याच्यातून सुद्धा केले तरी सुद्धा ते मिळू शकतात. लौकिक याच्यामध्ये स्वार्थ असतो, अहंभाव असतो, सर्व काही असतं, परंतु निस्वार्थ भावनेने ज्यावेळेला पारमार्थिक याच्यामध्ये ज्यावेळेला भगवंताची उपासना, आराधना ज्यावेळेला आपण करतो, आपलं धर्मपालन, वैदिक संस्कृती, संस्कार, परंपरा इत्यादी जे काही त्या संबंधी जे काही सांगितले त्याप्रमाणे जेव्हा आपण त्या व्यवस्थित सन्मानाने ज्यावेळेला आपण चालत असतो, त्यावेळेला हे आपोआपच आपल्याला न विचारता सुद्धा आपल्याला येतच असतात. आता तुम्हाला मी सांगायचं म्हणजे आम्हाला बऱ्याचकडे जमिनीच्या ऑफर्स येत आहेत, देणगी कोण देतात, कोणी कमी किमतीमध्ये द्यायला म्हणतात, बरंच काही आहे. पण आम्ही सगळ्यांना सांगतो, भगवंताची जी इच्छा असेल ते होईल. आत्ताच एक माणूस आमच्याकडे येऊन बोलून गेला, कुंदापूर आणि भटकाच्या मध्ये बैंगूर म्हणून एक गाव आहे कर्नाटकामध्ये, काय कळलं तिकडे. आता एक एकर जमीन मठाला देतो म्हणून आता सांगून गेला मला आताच. काय बरं म्हटलं, तू तुझे प्रयत्न कर, जशी भगवंताची इच्छा होईल तसं. आज जमिनीची किमती वाढलेल्या आहेत, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण जमिनीच्या किमती कारणानुसार ज्या वेळेला जी किंमत होती त्यावेळेस त्यावेळेस झालं. आता किमती वाढलेल्या आहेत, पुढे आणखी काय होणार ते देव जाणे. कसं म्हणजे कसं आहे, जमिनी, पैसा, सोनं, चांदी, नाणं हे त्याला कमी जास्त हे होतं जाणार, परंतु आपण जर आपल्या अंतरेंद्रियातून ज्यावेळेला आपण भगवंताची उपासना, आराधना हे आपण लक्षात ठेवून जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण किती जरी मिळवलं तरी सुद्धा ते व्यर्थच आहे. आपल्याला सोनं, चांदी, नाणं, जमिनीपेक्षा हे आपल्या जीवनामध्ये फक्त ह्या जीवनामध्ये उपयोग आहे, परंतु शाश्वत आपल्याला जर खरं जर आपल्याला जर हे जर मिळवून जर घ्यायचं असेल तर त्याच्याकरताच भगवंताची उपासना, आराधना, गुरुपीठाची कृपा आणि त्याचबरोबर आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याच्यातून आपण आपल्या जीवनाचं सार्थक आपण कसं करून घेणार, पुन्हा आपल्याला दुसऱ्या कुठल्याही जन्म आपल्याला मिळवायचं आहे का ही इच्छा आपण होणार का, ह्याच त्याच्यातून आपण नराचं नारायण होणार, नारायण स्वरूप होणार, हे आपण विचार करायचा. हा विचार आपण ज्यावेळेला मनात घेऊन आपण ज्यावेळेला आपण कुठलेही सत्कार्य आपण एक मनामध्ये धारण करून आपण त्याप्रमाणे प्रयत्न करतो किंवा त्या मार्गावर आपण चालतो, त्यावेळेला निश्चित भगवंताची सुद्धा कृपादृष्टी त्या भक्तवर्गाला मिळते, त्या व्यक्तीला मिळते, त्या जीवात्म्याला मिळते, गुरूंची सुद्धा कृपादृष्टी त्या भक्तवर्गाला, जीवात्म्याला मिळत असते. शरद देशपांडे यांनी आमच्याकडे विनंती केली की ह्या मठाची वास्तू बांधायची आहे. आम्ही म्हटलं त्रास होणार, काही ना किती अडचणी येणार, सर्व काही आहे. हा म्हटलं चालेल म्हणून म्हटलं त्याने, हा म्हटलं त्याने काय, कारण आम्हाला माहिती होतं काही ना काहीतरी अडचणी येणार, सगळं होणार. आणि याच्या आल्यात बराच परिश्रम केला. आता जसं ज्ञानेशने सांगितलं की एका दिवसात ये जा करून आजकाल कुठल्याही करायचं म्हणून ते काय एवढं सोपं नाही, फार लांब होतं. कोणाला जर ते जर चांगलं कार्य जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये अडचणी पहिल्या बघतात, म्हणजे किंवा काहीतरी जे टाळायचं असं टाळता येईल ते बघतात. म्हणजे सत्कार्य कुठले जर असेल ना तर त्याच्यामध्ये पहिला ते कसं टाळता येईल ह्याच्यावरती विचार करतात.
परंतु ते जर दुष्कर्म जर असेल तर त्याला चल आता कोणाला काय करायचं अडकवायचं आहे आणि काय आता बरेचसे त्याला सगळं आहे म्हणून आम्ही जास्त काही सांगण्याची गरज नाही काय. परंतु ज्यावेळेला एखाद वेळेला जेव्हा सत्कार्य ज्यावेळेला आपण करतो सत्कर्म आपण ज्यावेळेला करतो त्यातल्या त्यात मठ वास्तू मंदिर हे ज्यावेळेला आपण मानण्याचा ज्यावेळेला आपण संकल्प करतो ते संकल्प करणं म्हणजे पूर्व जन्म कृतम कर्म तज्जैवमेति कर्तव्यम आम्ही ज्यावेळेला जसं सांगितलेलं आहे पूर्वजन्म त्याबरोबर त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई त्यांच्या धर्मकर्तेची सुद्धा त्यांना त्याचं हे काय म्हणतात त्याचं पाठबळ म्हणा त्यांचं मानसिक की म्हणजे तयारी म्हणजे एक कार्य हातात घेतलं ते पूर्ण करणारच ही मानसिक तयारी ती मानसिक तयारी सुद्धा कशी तर आपल्या मागे आपल्या कुलदेवतेची त्याबरोबर आराध्यदेव उमामहेश्वर इष्टदेव उमामहेश्वर आराध्यदेव भवानी शंकर गुरुपीठाच्या आशीर्वाद आणि आपली कुलदेवतेची कृपा हे ज्यावेळेला मनामध्ये त्यांचं स्मरण करून ज्यावेळेला ते कार्य करण्याकरता एक चांगलं कार्य करण्याकरता पुढे सरकवलेलं असताना कुठलाही मागचा पुढचा विचार न करता किती कठीण परिस्थिती होते काही होते पुढे जायचं म्हणजे संकल्प ज्यावेळेला केलेला असतो त्या संकल्पाला योग्य तो प्रतिसाद म्हणा योग्य ते फळ म्हणा तो भगवंत एक ना एक दिवशी ते निश्चितच ते देतो. त्याप्रमाणे त्याने एक संकल्प केला की स्वामीजीची सेवा ही आपण मनपूर्वक होऊन आपण ती करायलाच पाहिजे आणि ज्यावेळेला स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या कुलदेवता त्याबरोबर आराध्यदेव इष्टदेवताचे पाठबळ आशीर्वाद आहे म्हणताना त्याच्यामध्ये अडचणी जरी आल्या तरी पण ते ज्यावेळेला शंकराने हालाल विष धारण केलं हे हालाल विष जरी धारण केलं साधारणतः आपल्याला जरा जरी काहीतरी आपल्याला आपण 100 वेळा 1000 वेळा विचार करतो अरे आपण जरा जरी काहीतरी केलं आपल्याला मरण होणार बरंच काय काय परंतु ज्यावेळेला शंकराने ते हालाल म्हणजे अमृत समुद्र मंथन होत होतं त्यावेळेला ते हालाल विष कोणी देवता तयार नव्हत्या कुठल्याच देवता तयार नव्हत्या तर महादेवाने ते हालाल विष कशा करतात तर सर्व भक्तांना सर्व चराचर सृष्टी करतात कोणालाही त्याचा कुठलाही त्रास होऊ नये कोणालाही त्याचं काही येऊ नये हे साक्षात महादेवाने ते विष त्यावेळेला ते प्राशन केलं त्यावेळेला त्याची त्याला कशाला गेल्यानंतर त्यावेळेला तो साक्षात रामाचं स्मरण करत होता आणि रामाचं सुद्धा ज्यावेळेला लंकेला जायचं होतं त्यावेळेला सुद्धा महादेवाची उपासना करून वाढूने शिवलिंग तयार करून घेऊन महादेवाची उपासना करून नंतर आहे कारण ब्राह्मण हा ब्राह्मण होता ब्राह्मणाचा वध करणं म्हणजे महापाप म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये परंतु महादेवाची उपासना करून ज्यावेळेला कुठलंही एक असं हे सत्कार्य होतं ब्राह्मणाला मारणं हे दुष्कर्म नव्हतं हे सत्कर्मच होतं ते सत्कर्म कशा करता होतं तर त्याच्यानंतर सर्व चराचर सृष्टीमध्ये आनंद सर्व चराचर सृष्टीमध्ये सर्व काही चांगलं म्हणून त्याच्याकरता म्हणून ते केलं जातं परंतु ते करत असताना सुद्धा महादेवाची उपासना करून त्याच्यानंतर केलं तेव्हा तसंच हे जे जीवनामध्ये अनेक संकट सर्व काही येतच असतात परंतु आपण त्याला सामोरं जाऊन त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन आपण योग्य ते विचार करून घेऊन भगवंत स्मरण करून आपण चांगल्या याच्यातून जर विचार करून जर पुढे गेलो तर किती जरी संकट आली तरी पण त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग हा निघत असतो आणि आपण चांगल्या अंतरेतून चांगल्या मनाने आपण जर कार्य केलं तर निश्चित त्याचं शुभफल आपल्याला ती अपेक्षा असू दे किंवा नसू दे आपल्याला त्याचं ते योग्य ते आपल्याला आनंद आपल्याला हा प्राप्त होत असतो तेव्हा सांगण्याचा विचार एवढाच की ही वास्तू अतिशय सुंदर झालेली आहे आता ज्ञानेशने सांगितलं की सर्व भक्तवर्गाने इथे महादेवाची उपासना करायला पाहिजे अगोदरची वास्तू पण सुंदरच होती परंतु आजकाल कालमानानुसार बदल हे घडवायलाच पाहिजे त्याच्या ह्याच्याप्रमाणे होत असते नाही म्हणत नाही परंतु किती जरी म्हणलं तरी पण आपण भगवंताची उपासना करत असताना महादेवाची उपासना करत असताना ती मूर्ती आज नवीन जरी असणे गेल्या कित्येक वर्षापासून आहे म्हणताना ती मूर्ती आज सुद्धा शरद म्हणलं त्या मूर्तीमध्ये एवढं
महादेवाची उपासना किंवा आपण त्या भावनेने ज्या देवाची उपासना करतो त्याच्यातूनच ते आपलं आतमध्ये जो तेज आहे म्हणजे जे जीवात्मध्ये जे तेज असतं ते तिथे पडत असतं ते त्या भावनेने आपण ज्या वेळेला देवाची उपासना आपण करत असतो त्यावेळेला तेच आपल्याला दिसत असतंय. त्याच्याकरता ही भावना हे भक्तीचं ही आपल्याला जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि शाश्वत आनंद की ज्याला सच्चित आनंद स्वरूप म्हणून म्हणतात, परब्रह्म स्वरूप म्हणून म्हणतात. त्याचकरता ही कृपा आपल्याला जर संपादन करून घ्यायची असेल तर निश्चितच भगवंताची उपासना आपण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सन्मार्गाने आणि सत्कर्माने आपण जीवन आपण चालवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जो काही हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे त्या मनुष्य देहाचं जे आपल्याला जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला असं जे काही धर्मामध्ये शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याला आपल्याला हे सहाय्य होतं म्हणून सांगण्याचा विचार आपला जरा घडी त्यामुळे जरा आवाज बसलाय म्हणजे बोलताना जरा सर्दी त्रास होतोय थंडीच्या तेवढी सवय नाहीये तसं म्हणून तरी पण काय सगळं तुम्ही सर्व भक्तवर्गाने श्रद्धेने निष्ठेने भगवंताची उपासना त्या गुरुपीठाची उपासना आरंभ केली आहे. तुम्ही देवचरणी प्रार्थना करतो श्री शरद केळकामत आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर तुम्ही समजलेले सर्व भक्तवर्ग शिष्यवर्ग असे तुम्हाला धर्माने जाण्याचे सद्बुद्धी सद्विचार सत्कर्म प्राप्त करून सर्वांचं मुख्य लक्ष कल्याण परिपूर्ण होत असलेलं भगवंत त्या भगवंताची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी सर्वांचं कल्याण व्हावं एवढं सांगून भगवंताकडे प्रार्थना करून सर्वांना धर्माने जाण्याचे सद्बुद्धी सद्विचार सत्कर्म प्राप्त हो एवढं सांगून तुम्हाला नारायण स्मरण करून आशीर्वाद देतो.